फ्लाइन स्कोरर करता विवेक नाडकर, कृपया या मॅच करता पंचांचं काम पाहायचं आहे. विवेक आणि मानेसाहेब या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक त्या ठिकाणी ओमकार जांभरे याला प्रदान करायचं आहे. श्री छत्रपती शंभूराजे टेनिस क्रिकेट असोसिएशन लोणेरे गोरेगाव आणि या गोरेगाव लोणेरेचे असोसिएशनचे अध्यक्ष आपण बाबू माने यांना व्यासपीठावरती पाहतात. त्यांच्या शुभ हस्ते ओमकारला हे पारितोषिक आणि 200 रुपयाचं पारितोषिक राकेश आवाद यांना देखील त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि कॅमेरा पाठीमागे आहे. क्या बात आहे. धन्यवाद मानेसाहेब. वेल प्लेड ओमकार, वेल प्लेड राकेशजी. मॅचकडे जाऊया. चला सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. विनंती असेल भाई भाई 11 सिंग त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याकरता सज्ज झाली आहे. तर LP फायटर्स अर्थातच जर विचार केला ना चला सामन्याला सुरुवात करूया. अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवरती जर विचार केला तर किरण आले समोर. सुमित वध असेल. एक कडवं आव्हान सुमितचं असणार आहे. वा चांगला चेंडू या दरम्यान फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेर त्याला खेळवायचं होतं आणि निश्चितच त्या अनुषंगानं एक चांगल्या दर्जाचा चेंडू फेकला गेलाय तो किरणच्या माध्यमातून. इथून पुढे खऱ्या अर्थानं या लीग मॅचचा आणि खऱ्या अर्थानं लीग स्टेजचा हा रणसंग्राम जो आहे ना तो आता मात्र फार शिगेला पोहोचणार आहे. कारण तदनंतर जर विचार केला तर लीग स्टेजच्या मॅचेस संपतील आणि सेमीफायनलच्या थराराला सुरुवात होईल. यावेळेस ऑन साईडला आणखीन एक चांगला स्ट्रोक. वरती ऍड होतील. अर्थातच या दुहेरी धाब्यानं 8 धावा या दरम्यान धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा हा खेळ प्रगती पथावरती असताना भर दुपारच्या उन्हामध्ये आपण पाहतोय जवळपास 38 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये ही
प्रीमियर लीग खेळवली जाते. कस लागलाय सर्व खेळाडूंचा, हे चटके तुम्ही सहन करताय, पण संध्याकाळच्या सत्रामध्ये याचा मोल तुम्हाला मिळणार आहे. कारण या रेपोली प्रीमियर लीगचा खरा चॅम्पियन्स कोण आहे मित्रांनो. खूप सारे चटके सहन केल्यानंतरच कडकपणा येत असतो, मग तो चहा असो किंवा आयुष्य असो. बरेचसे चटके आपण आयुष्यामध्ये देखील येतात. डीजे मास्टर आपलं ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहात. निश्चितच त्या ठिकाणी आमची संपूर्ण टेनिस क्रिक इन्फोची टीम देखील त्या ठिकाणी आहे. कृपया आपणास आवाज दिल्यानंतर आपण डीजे त्या ठिकाणी ऑन करायचं आहे सॉन्ग, कारण कॉपीराईट सॉन्ग जर आलं किंवा कॉपीराईट जर आलं तर आमची ही यूट्यूब वाहिनी ज्याच्यावरती फारसा इम्पॅक्ट देखील पडला जाऊ शकतो, आणि त्याच कारणानं थोडं सहकार्य तुम्हीही आम्हाला करायचं आहे. मॅचकडे जाऊया, जिथं 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती प्राचारण केलं जाईल. गोलंदाज नेम करण. चला स्पीडअप करा विडत असेल खेळाडूंना. दुसऱ्या षटकाचा खेळ इथं मात्र जारी असणार आहे. राईट मोर द विकेट्स. याही वेळेस समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन डीपला आहे. अत्यंत चपलाईनं फेकी त्या ठिकाणी गॅदर करणं गरजेचं होतं. जर या ठिकाणी गोलंदाजानं पकडलं असतं ना तर निश्चितच एक हे चित्र फार थोडं विचित्र पाहायला मिळालं असतं. 2 धावा त्या ठिकाणी ऍड होतील धावफलकावरती. निश्चितच 11 पाहायला मिळतील. 11 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ विदाउट लॉस. अर्थातच सलामीचे दोन्हीही बॅटर्स अजूनही खेळपट्टीवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र यष्टांचा वेध घेतलाय. क्या बात आहे. अचूक निशाणा, अचूक नियंत्रित गोलंदाजी सुमितावा डगआउट कडे. सुमित अवधच्या रूपानं पाहायला मिळालं आहे टीम भाई भाई या संघाला. निश्चितच आज टेनिस क्रिकेटनं खूप सारी उत्तुंग शिखरं गाठली आहेत. इंडियन स्टेट प्रीमियर लीग असेल, तदनंतर जर विचार केलं तर इंडिया कप देखील नुकताच पार पडला. खूप सारे मोठं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण त्याकरता तुम्हाला खूप सारी मेहनत घ्यावी लागेल. तुम्हीही उद्याचे स्टारकास्ट, तुम्हीही उद्याचे आयकॉनिक खेळाडू बनू शकता. या दरम्यान आणखीन एक फटका हवेमध्ये आहे. तरंगतोय चेंडू हवेमध्ये, जणू काही सांगतोय उंच माझा झोका. या दरम्यान 1 2 3 षटकांच्या मधोमध हा चेंडू पडेला आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. इथं देखील दुहेरी धाबेनं 13 धावा धावफलकावरती निश्चितच जोडल्या जातील. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पुन्हा एकदा एलपी फायटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. या टीम्सनं चांगलं प्रभावित केलंय. टीम एलपी फायटर्स रेपोली प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. इथंही फटका फसला जाईल. लॉंग लेग मध्ये शॉटला त्या ठिकाणी प्रोटेक्शन. चेंडू पर्यंत पोहोचेल का? पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो आणि त्याच कारणानं रिटर्न क्रीज मध्ये आले तर बी 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. तद्वत 15 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आज प्रत्येकाला सन्मान या टेनिस क्रिकेटनं दिलाय मित्रांनो. अर्थातच क्रिकेट जगतामध्ये तुम्ही पाहिलं असेल, परवाच दिल्ली कॅपिटलची मॅच आणि ऋषभ पंत जो मोठ्या इंजुरीला त्या ठिकाणी सामोरं गेला होता रोड ॲक्सिडेंटमध्ये, आणि तदनंतर तो खेळण्याकरता पहिला सामना कमबॅक ज्यानं केला त्या ऋषभ पंतला संपूर्ण स्टेडियममध्ये त्या ठिकाणी क्राऊडनं स्टँडिंग ओवेशन दिलं. ही क्रिकेटची क्रेज आहे. तुम्हाला मान सन्मान साऱ्या गोष्टी या ठिकाणी मिळतील. वा, फटका पुन्हा फसलाय, हवेमध्ये आहे, फॉलो थ्रू मध्ये आले करण आणि इथं झेल टिपलाय. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करत असताना टीम भाई भाई फायटर्स
वेदांत नाडकर यांच्या माध्यमातून करण करता या विकेट्स करता आलेत 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. आमचे एकनाथजी नाडकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि एल पी फायटर्स संघ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी करते आणि म्हणूनच त्या कारणाने बक्षिसांची उधळण त्यांच्यावरती होत असताना हलक्या हातानं मनगटाच्या साह्यानं फटका सजवलाय, स्टिअर केलाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट देखील केली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर विचार केला ना आपण तर 17 धावा या दरम्यान धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये टीम भाई भाई अर्थातच किती धावा उभ्या करणार, भाई भाई 11 संघ येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कितीचं टार्गेट देणार एल पी फायटर्स संघाला. प्रयत्न करा मित्रांनो, एफर्ट्स घ्या तुम्ही. अर्थातच तुम्ही केलेला प्रयत्न तुम्हाला तुमच्या अगदी यशापर्यंत देखील तुम्हाला घेऊन जाईल. 18 मार्च रोजी मुस्तफिजर रहमान, या मुस्तफिजर रहमानला तुम्ही पाहिलं असेल. अर्थातच त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये खेळत असताना अक्षरशः मैदानामध्ये इंजुरीला सामोरं जावं लागलं, क्रॅम्प आले आणि स्ट्रेचरवरती त्याला नेलं गेलं. पण 22 मार्च रोजी याच मुस्तफिजर रहमाननं चांगला कमबॅक केला आणि CSK टीम मधून खेळत असताना तब्बल 10 चेंडूमध्ये 4 विकेट्स घेतल्या. हा त्याचा वाकाडण्याजोगा कमबॅक होता. तुम्हीही शर्तीचे प्रयत्न करा, तुम्हीही तुमच्या टीम करता तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स द्या. गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ बल आहेत 3रं षटक फेकण्याकरता. पहिला चेंडू या दरम्यान भरकटले जात आहेत गोलंदाज. तद्वत मात्र एक अवांतर वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती त्या ठिकाणी ॲड होईल. 18 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावरती आहे. 3रा षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. मिड विकेट रिजनला प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे 38 सर्कलमध्ये. पुन्हा एक सिंगल मिळेल. कुठलेही बॅटर्स मोठे फटके खेळण्यात या मॅचमध्ये आत्तापर्यंत सक्षम झाले नाही आहेत. अर्थातच सुमितच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, पण तदनंतर जर विचार केला ना तर चांगलं कमबॅक या ठिकाणी दोन्हीही गोलंदाजाने केलाय आणि त्याचा फटका संपूर्ण टीम भाई भाई 11 या संघाला बसताना पाहायला मिळाले. 19 या आकड्यावरती अद्याप हे स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. पुढे टेकलाय. या दरम्यान देखील आउट ऑफ द ऑफ काढलाय चेंडू. आणखीन एक डॉट बॉल या दरम्यान सौरभ या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने चांगल्या दाटणीचे चेंडू येत आहेत, फेकले जात आहेत सौरभच्याही माध्यमातून. इथंही कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळायचा आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी प्रोडक्शन आले. सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलाय. तुमची एक चूक या ठिकाणी खूप महागडी ठरू शकते. अर्थातच इथं संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनंही केलं. 3 धावा ऍड होत असताना धावफलकावरती 22 आपल्याला पाहायला मिळतील. स्लॉगवरचं षटक आहे. इथं धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं एक संधी त्या ठिकाणी सोडली जात नाही या बॅटर्सच्या माध्यमातून. चला पुढील डिलिव्हरी, पुढील चेंडू यावेळेस स्लॉट मध्ये आलाय. प्रॉपर टायमिंग बनवू शकले नाही, बरंच इलिव्हेशन गाठलंय चेंडूनं. इथं डिस्टन्स कव्हर केला जाईल, चौकार पाहायला मिळेल. डीजे मास्टर थँक्यू डीजे. 26 धावा. इथंही पुन्हा एक चांगला फटका सजवला जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. आणखीन एक दर्जेदार षटकार. क्या बात आहे. दमखम दाखवलाय. देखे जरा किसमे कितना है दम. आम्हीही आमचा दमखम दाखवण्याकरता सज्ज झालो आणि आपला दमखम दाखवलाय संदेशनं. शेवटचा चेंडू शेष असेल. 32 या आकड्यावरती धावफलक येऊन स्थिरावलं जाईल. चला
ऑन साईडला पुन्हा एकदा फटका सजवला जाईल. लॉंग लेग रिझनमध्ये चेंडू कार्पेटच्या साह्यानं पुढे सरसावलं जात असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. इथं पुन्हा चुखरा फेकी. तिसरी चौथी धाव ही पूर्ण. आणि या 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. जिथं 2 होत्या तिथं एक्स्ट्रा 2 धावा आल्या आणि या 2 धावा धावफलकावरती ऍडही झाल्या. 36 धावा पाहायला मिळतील. 37ची गरज असणार आहे पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता. सई शिवांश 11 विपक्ष आकृती 11 दोन्ही संघ या. चला टीम सई शिवांश आकृती 11 दोन्ही कॅप्टन्स लगेचच आपण टॉस करून घ्या. 37 धावांची गरज असणारे सामना जिंकण्याकरता टीम LP फायटर्स संघाला. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. क्रिकेटचा अर्थातच जर विचार केला ना तर आणखीन एक चांगल्या दर्जाची ही थीम. 4थं पर्व आणि 4थ्या पर्वामध्ये देखील आपण चांगल्या दर्जाच्या लढती एकामागोमाग पाहत आलोय. मॅच क्रमांक 9 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अर्थातच जरा पाणी घेऊन जा ना कुणीतरी. दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 37 धावांचं लक्ष असेल आणि 37 धावांचं हे लक्ष 37 धावांचं हे टार्गेट कशा पद्धतीने त्या ठिकाणी चेस केलं जाईल 18 चेंडूमध्ये. हॅलो चेक. चला तर टॉस का बॉस मध्ये पुन्हा एकदा एक जबरदस्त मॅच नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघाच्या दरम्यान एका बाजूला असतील सई 11 तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील आकृती 11. कॉल असेल सई 11 संघाचा. हेड इट इज कॉल. हेड इट इज. क्या बात आहे. शुभ संकेत आहे सई 11 संघ. किरण काय सांगशील. समोर असेल ओमकार पुन्हा एकदा राकेश आव्हाड. निर्णय काय असेल. मॅच किती महत्वपूर्ण असेल कारण नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच तर खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी कारण नॉकआउटचा सामना आहे आणि समोरची टीम पण चांगली आहे. तरी पण आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि समोरच्या टीमला क्षेत्ररक्षणाचं आव्हान देऊ आणि बघूया. फक्त ओमकार असा खूपच असा चांगल्या फॉर्ममध्ये चालत आहे म्हणजे यावर्षी तरी. तर त्याला आम्ही आऊट घेण्याचा प्रयत्न करू. अजून राकेश दादा आहे. अजून त्याच्यामध्ये संतोष चव्हाण आहे. तर बघू त्यांचा विकेट काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. क्या बात आहे.
प्रथम गोलंदाजी करायची ओमकार, अर्थातच बिघडलेली लय आणि पुन्हा एकदा लयमध्ये तुम्हाला यायचं आहे. नॉकआउट मॅच, या मॅचकडे कसं पाहताय? कारण सई 11 संघ या रेपोली प्रीमियर लीगचा एक प्रबळ दावेदार संघ म्हणून बघितलं जात आहे, संबोधलं जात आहे. काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच करता? पहिल्याच बॉलिंग मध्ये त्याचा विकेट घेणार 100%. क्या बात आहे. पुन्हा एकदा डिफेंडिंग चॅम्पियन्स त्या ठिकाणी आपलं चॅम्पियन्स पद बरकरार करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एक नॉकआउट मॅच आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल, पण मैदानाच्या आतमध्ये जिथं 37 धाबांचं टार्गेट, 37 धाबांचं लक्ष चेस करण्याकरता उतरले टीम LP फायटर्स. याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे कार्पेटच्या साह्यानं लॉंग ऑनला. वा क्या बात आहे. मिड ऑनला प्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. वा संघर्ष आहे, हा संघर्ष पेलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि ते दाखवते. मित्रांनो, जेवढं एकट्याने संघर्ष करायला तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा. स्वतःच्या जोरावर तुमचंही अस्तित्व तुम्ही स्वतः उभं करा. आज ही अस्तित्वाची लढाई आहे, तुम्हाला लढावी लागेल. तुमच्या संघ मालकांकरता, तुमच्या स्वतः करता करा. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. सिंगल आली, सिंगलनं मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जर विचार केला तर उसने घेणारा चेंडू आणि अर्थातच त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतोय. बॅटर्स 37 धावांचं टार्गेट, 37 धावांचं लक्ष. कशा पद्धतीनं ही रनचेस केली जाईल या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. करण सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पण समोरही त्या ताकदीचा गोलंदाज अर्थातच सुमित अवध पाहायला मिळतोय. याही वेळेस फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न होता. इथंही पंचांकडे दाद मागताना, पण व्हाईट बॉल पंचांकडून इशारा आलाय. white+1 अशा 2 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी ऍड होत असताना आपण पाहायला मिळतील आणि निश्चितच त्या ठिकाणी 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू अद्याप फेकले जाते. सुमित अवधचं हे षटक ना फार निर्णायक ठरणार आहे आणि फार निर्णायक असणारी दोन्हीही संघाकरिता. कशा पद्धतीने हे षटक खेळलं जाईल या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. वाह क्या बात आहे. बन्नाट चेंडू. वाह भाई वाह. यष्ट्यांचा थेट घेतलाय वेध. पहिला धक्का. बॅटिंग कर थँक्यू डीजे. 3 धावा धावफलकावरती आणि पहिला बॅटर्स, पहिला धक्का करण मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर्स विशाल आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच सुमितनं आपलं काम तमाम केलंय. 37 धावांचं टार्गेट आहे. या 37 धावांचं टार्गेट चेस करत असताना टीम LP फायटर्सला बसलेला हा पहिला धक्का आहे. या धक्क्यातून सावरणं गरजेचं आहे टीमनं. इथंही फटका हवेमध्ये, प्रोटेक्शन नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होईल. रवी अक्षरशः चेंडू खाली वेगाने आलेत. फेकी देखील चांगल्या दर्जाची राहिली आहे, पण या 2 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. दुहेरी धावेने धावफलक थोडं पुढं जाईल, हलतं ठेवलं जाईल ना ते 5 या आकड्यावरती. हा रेपोली प्रीमियर लीगचा थरार आहे. अर्थातच तुम्ही आम्ही सारेजण अनुभवतोय, पाहतोय. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा याही वर्षी होळी सणाच्या निमित्तानं आपल्या भेटीला आली आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळायचा होता. इनसाइड एज पाहायला मिळाली. त्यानंतर चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये दरम्यान एक सिंगल आणि सिंगल धावफलक पुढे जाईल. ते 6 या आकड्यावरती. दरम्यान विश्वजित नाडकर यांच्याकरता एक पारितोषिक आलंय.
जर 3 षटकार ठोकले तर यश नाडकर यांच्याकडून असतील 500 रुपयाचं पारितोषिक. 333 रुपयाचं पारितोषिक एकनाथजी नाडकर यांच्याकडून देखील आहे. टॅप शॉट या दरम्यान एकनाथ नाडकर साहेबांची एक खासियत राहिली आहे, कधी ते 222 रुपयाचं लावतायत, कधी 333 रुपयाचं लावतायत, पण 111चं अजून पारितोषिक त्यांनी लावलेलं नाही आहे. म्हणजे मॅजिक आकडा आहे 2 आणि 3. क्या बात आहे. 111 पण झालाय, म्हणजे 444 आणि 555 अजून बाकी आहे. सहा धावा दरम्यानच्या काळामध्ये धावफलकावरती आपण पाहतो. निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 ची गरज आहे अजूनही सामना जिंकण्याकरिता 12 चेंडूमध्ये. चला स्पीडअप करा मित्रांनो. 90 मॅच आपण पाहतोय, अजूनही आपल्याला बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायच्या आहेत. जवळपास आपल्याला 12 मॅचेस लीग स्टेजच्या, त्यानंतर 2 सेमी आणि 1 फायनल, अशा अजूनही 6 मॅचेस आपणास कव्हर करायच्या आहेत. तर विनंती असेल तुम्हाला स्पीडअप करा मित्रांनो. संध्याकाळचे जवळपास 3:30 वाजलेले आहेत. सूर्य आता अस्ताला जाईल आणि या मैदानावरती तर अंधार लगेचच पसरतो आणि त्याच कारणानं आपणही स्पीडअप करणं फार गरजेचं. 1 धाव या दरम्यान धावफलकावरती येईल. सिंगल धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 7 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत सीताराम. अडबा बाटणं यावेळेस पुल करायचं आहे. डीपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणखीन एक चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पुन्हा एक सिंगल पाहायला मिळाले. सिंगलनं स्कोरबोर्ड फक्त हलतं ठेवण्याचं काम केलंय. चांगलं कमबॅक केलंय, चांगलं थांबवलंय, चांगलं रोखलंय टीम. विचार केलं तर भाई 11 या संघानं ही संघ त्या ठिकाणी विजयाच्या प्रतीक्षेत. आणि अर्थातच या स्पर्धेमधले आपलं अस्तित्व, आपलं आव्हान त्या ठिकाणी जिवंत ठेवण्याकरता मैदानाच्या आतमध्ये हे प्रयत्नांची पराकाष्ठा घेतली जाते. तुम्ही जितके झिजले जाल, जितके कष्ट उपसाल, निश्चितच तेवढी चमक तुम्हालाही येईल. आणि तुम्हाला ती चमक यावी त्याकरता तुम्ही स्वतःला या ठिकाणी झिजवा. 2 धावा या दरम्यान धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरी धावेने धावफलक पुढे जाईल ते 10 या आकड्यावरती. 4 चेंडू अद्याप फेकलेत. क्या बात आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. शरीरावरती फेकलेला चेंडू, अनियंत्रित फटका, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी सुटला आणि या 2 धावा देखील पाहायला मिळाल्या. दुहेरी धावेनं 12 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू शेष असेल अर्थातच या षटकातला. टीम विचार केला ना आपण तर भाई 11 संघाचा. टीम भाई 11 संघानं या मॅचवरती चांगली पकड बनवली. 37चं टार्गेट ठेवलं होतं. अद्याप 12 धावा म्हणजे 25ची गरज असणार आहे. याही वेळेस एक स्ट्रोक खेळायचा होता. स्कोअर लेग रिझनमध्ये कार्पेटच्या साह्यानं चेंडू पुढे सरसावला जाईल. एक सिंगल पाहायला मिळेल आणि 13 आल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 6 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. या 6 चेंडूमध्ये 24 धावा बनवण्याकरता दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी उभे ठकलेत. पण येणाऱ्या स्लॉगरमध्ये हे 24 धावा कशा पद्धतीनं बनवणार हे दोन्ही बॅटर्स. एका क्रुशियल मुवमेंटला त्या ठिकाणी एक चांगली फलंदाजी ते साकारणार का हेही पाहावं लागेल. चला विनंती असेल स्पीडअप करा. चांगलं कमबॅक राहिलंय, चांगलं अंकुश ठेवलंय गोलंदाजांना आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर या मॅच वरती पकड देखील मजबूत केली आहे टीम भाई 11 संघानं. स्लॉग मध्ये या 24 धावा काढल्या जातील की रोखल्या जाणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार. तत्पूर्वी आपण देऊया एक संधी, ऐकूयात एक सुमधुर असं सॉन्ग डीजे. सहा चेंडू मध्ये बनवायच्या आहेत ना त्या 24 धावा.
अर्थातच या 6 चेंडूमध्ये 24 धावा कशा पद्धतीनं बनवणार, थोडा इको कमी करा डीजे मास्टर्स. आणि या 24 धावा बनवण्याकरता बॅटर्स आपण पाहतोय करण आणि विशाल हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करावं लागेल एलपी फायटर्सला. अर्थात ज्या पद्धतीनं कमबॅक केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळेल का? वा, फटका हवेमध्ये आहे, इलिव्हेशन बरंच गाठले, डिस्टन्स कव्हर करू शकत नाहीये, चांगला झेल टिपलाय डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक धक्का टीम एलपी फाईट. तुम्हाला बनवाव्या लागतील, पण हे कठीण काम आहे, कठीण अवघड असं काही नसतं मित्रांनो. पुरंदरच्या तहाच्या वेळी महाराजांनी मिर्झा राजेला 23 किल्ले दिले होते, फक्त 12 किल्ले स्वराज्यामध्ये शिल्लक राहिले होते. पण तदनंतर महाराजांनी अवघ्या 9 वर्षामध्ये 361 किल्ले पुन्हा एकदा आपल्या स्वराज्यामध्ये सामील केले. याला कमबॅक म्हणतात. त्या पद्धतीचा कमबॅक अशी लढाई तुम्हालाही करावी लागतील. त्याकरता उद्भवलेल्या संकटाचा तुम्हाला सामना करावा लागेल. आलेल्या परिस्थितीशी तुम्हालाही 2 हात करावे लागतील. 1 धाव एकेरी धावेने 14 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. आता मात्र पराभवाच्या खूपसा साऱ्या गर्तेत आपल्याला पाहायला मिळेल टीम एलपी फायटर्स हा संघ. समस्या बनली आणि खऱ्या अर्थाने ती समस्या बनत असताना बॅटर्सने गेममध्ये येणं गरजेचं होतं. समस्या कधी बनते? जेव्हा तुम्ही उद्भवलेल्या परिस्थितीला योग्यरित्या हाताळत नाही. जर तुम्ही योग्यरित्या त्या परिस्थितीला हाताळलेत ना तर ती परिस्थिती कधीही गंभीर होत नाही आणि ती समस्या आपल्याकरता बनत नाही. नो चेंडू यावेळेस भीमर आणि इथं चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल चौकार पाहायला मिळेल. नो प्लस. वीस धावा म्हणजे 17ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. चांगला स्ट्रोक आहे. ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. कुठलीही धाव त्या ठिकाणी मिळेल का? तर सिंगल करता प्रयत्न केलाय. चला शेवटचा चेंडू आणि एलपी फायटर्स संघाला हा सामना आता मात्र गमवावा लागणार आहे. चौकार आलाय. अर्थातच या 4 धावा ऍड होतील आणि 25 धावा पाहायला मिळतील. पंचवीस धावा 25 बनल्या. 37ची गरज हवी होती आणि 25 धावा त्या ठिकाणी बनल्यात.